ചാനൽ ലേൺ വിത്ത് ടിജി. നമ്മൾ ഇന്ന് സ്പർശ് ഭാഗദോയിലെ രണ്ടാമത്തെ ലെസൺ ആണ് പഠിക്കുന്നത്. मीरा पद. कृष्ण की दीवानी मीरा भाई का जन्म सन 1503 में जोधपुर में मेहता के समीप चौकड़ी गांव में हुआ था. बचपन से ही मीरा भाई को गिरिधर कृष्ण के प्रति प्रेम हो गया. साधु संतों के उपदेशों तथा लोक प्रचलित गीतों को सुनकर उनके मन में संसार के प्रति वैराग्य पैदा हो गया. मीरा भाई का विवाह 13 वर्ष की उम्र में हुआ. विवाह के 7 वर्ष बीते थे कि पति का देहांत हो गया. मीरा स्वयं को कृष्ण की पत्नी मानती थी. राजघराने को मीरा का यह व्यवहार अच्छा न लगा, इसलिए उन्हें अनेक यातनाएं दी गई. उन्हें मार डालने की कई कोशिशें की गई, किंतु मीरा बच निकली. वे वृंदावन में रहने लगी. कुछ समय बाद के द्वारका के रणछोड़ मंदिर में भगवान की मूर्ति के सामने गीत गाते गाते जीवन बिताने लगी. सन 1546 में उनकी मृत्यु हो गई. मीरा की प्रामाणिक रचना स्फुट पद है. अब उनके पद मीरा पदावली के नाम से प्रकाशित है. मीरा भाई की काव्य भाषा राजस्थानी मिश्रित व्रज है. राजस्थानी मिश्रित व्रज भाषा है. आप लोग सुना है व्रज. पगला पद देखिए. हरि आप हरो जनरी फिर द्रौपदी री लाज राखी आप बैठायो चीर. भगत कारण रूप नरहरि धरियो आप शरीर. बूट तो गेजराज राख्यो काड़ी कुंचर भी. दासी मीरा लाल गिरिधर हरो म्यारी फिर. शब्दार्थ देखिए. हरि का अर्थ क्या है? हरि का अर्थ है कृष्ण अथवा ईश्वर. हरो दूर करो, अकटू. जन सेवक. एहन सेवक कौन है? मीरा. फिर पीड़ा, दर्द, वेदना. द्रौपदी की राजराखी. दुशासन द्वारा द्रौपदी के वस्त्र खींचने पर कृष्ण ने उसे वस्त्र प्रदान किया. बैठायो मीन्स बैठाना, बैठाए, दिए. चीर, चीर का अर्थ क्या है? चीर वस्त्र. भगत, भक्त. रूप नरहरि, नरसिंह का रूप धारण किया. हिरण्यकशिपु का संहार करने के लिए कृष्ण ने आधा नर और आधे सिंह का रूप धारण किया. धर्यो मीन्स धारण किया, धरिचु. बूढ़ तो डूबता हुआ, मुंगी पोगा. गजराज हाथी, आना. राख्यो रक्षा की, रक्षिचु. काड़ी कुंजर पीर. हाथी को पीड़ा से मुक्त किया. आने വേദനയിൽ നിന്ന് മോചിപ്പിച്ചു. लाल गिरिधर, लाल गिरिधर कृष्ण. म्यारी मीन्स हमारी, मेरी. शब्दार्थ समझा? इसका भावार्थ व्याख्या देखिए. मीरा भाई अपने आराध्य कृष्ण से कहती है, हे भगवान, हे कृष्ण, आप ही अपनी इस दासी की पीड़ा करें. आपने ही अपमानित द्रौपदी की लाश बचाई थी. जब दुशासन ने उसे निर्वस्त्र करने का प्रयास किया था तो आपने ही उसे वस्त्र प्रदान किया था.
आप भक्तों पर कृपा करने वाले हैं। अपने प्रिय भक्त प्रहलाद को बचाने के लिए आपने नरसिंह का रूप धारण किया था। आपने ही डूबते हुए हाथी की रक्षा की थी, उसे मगरमच्छ के मुंह से बचाया था। इस प्रकार आपने उस हाथी की पीड़ा दूर की थी। दासी मीरा कहती है, हे गिरिधर गोपाल, हे गिरिधर लाल, आप मेरी पीड़ा भी हरो, मुझे भी ഭാവബന്ധനം से छुटकारा दो. മലയാളം അർത്ഥത്തിൽ നോക്കി എങ്ങനെയായിരിക്കും? മീരാഭായി തന്റെ ആരാധ്യനായ തന്റെ പ്രേമിയായ കൃഷ്ണനോട് പറയുകയാണ്, അല്ലയോ ഭഗവാനെ, आपने अपनी इस दासी की पीड़ा करे, എന്റെ വേദനകളിൽ നിന്ന് കൂടി നീ അങ്ങേ എന്നെ മോചിപ്പിക്കണമേ. താങ്കൾ കൗരവ സഭയിൽ വെച്ച് അപമാനിതയായ ദ്രൗപദിക്ക് വസ്ത്രപ്രദാനം ചെയ്യുകയുണ്ടായി. അങ്ങയുടെ ഭക്തനായ പ്രഹ്ലാദനെ രക്ഷിക്കുന്നതിന് വേണ്ടി നരഹരിയുടെ രൂപം ധരിച്ചു. മുതലയുടെ വായിൽ നിന്ന് ആനയെ രക്ഷിക്കുന്നതിന് വേണ്ടി അല്ലയോ ഭഗവാനെ അവിടെയും അങ്ങയുടെ കൃപാകടാക്ഷം ചൊരിയുകയുണ്ടായി. അതുകൊണ്ട് അങ്ങയുടെ ദാസിയായ മീരയെയും അങ്ങ് രക്ഷിക്കണമേ എന്ന് അപേക്ഷിക്കുകയാണ് പഹല പതില് മീരാഭായി ചെയ്യുന്നത്. മനസ്സിലായോ? യഹാം ഹരി ശബ്ദ കിസ്ക പ്രതീക് ഹേ? ഹരി എന്നിവിടെ എന്തിനു വേണ്ടിയാണ് വന്നിരിക്കുന്നത്? ഈശ്വർ കെ ലിയേ ആയാ ഹേ ഹരി ശബ്ദ. ദ്രൗപദി की लाज किसने रखी थी? കൃഷ്ണനെ. കൃഷ്ണനാണ് അപമാനിതയായ ദ്രൗപദിയെ രക്ഷിക്കുന്നത്. സെക്കൻഡ് देखिए, सेकंड पैराग्राफ. श्याम माने चाकर राखो जी, गिरिधारी लाला म्याने चाकर राखो जी. चाकर रहस्यो बागिले गास्यो, निदउड दर्शन पास्यो, बिंदावनिरी कुंज गली में गोविंद लीला गास्यो. चाकरी में दर्शन पास्यो, सुमरण पास्यो खर्ची, भाव भगति जागिरी पास्यो, तीनों बातां सरसी. ശ്യാം, ശ്യാം का अर्थ है കൃഷ്ണ. ഇവിടെ ശ്യാം എന്ന് ആരെയാണ് പറയുന്നത്? കൃഷ്ണനെയാണ് പറയുന്നത്. മ്യാനെ, ഹമേ, മുझे. चाकर कौन है? चाकर नौकर. गिरिधारी लाल, गिरी को धारण करने वाला कौन है? कृष्ण. रहस्यो, रेखूंगी. लेगास्यो, लेगाऊंगी. नित, रोज, डेली. दर्शन पास्यो, दर्शन पाऊंगी. बिंदावन, वृंदावन. री का अर्थ है की. कुंज, पत्तों से बनी कुड़िया. गोविंद, कृष्ण. लीला, विविध रूप, विविध कार्य. गास्यो, गाऊंगी. चाकरी, नौकरी. सुमरण, स्मरण. खर्ची, खर्ची जेब खर्च, पॉकेट मनी. भाव भक्ति, भावनापूर्ण भक्ति. जागिरी, संपत्ति. तीनों, तीनों മൂന്ന് ലോകങ്ങളും. ബാത്ത മീൻസ് ബാത്തേ കാര്യങ്ങൾ. സരസി പൂരി ഹുയി पूर्णमाई. मीरा अपने आराध्य कृष्ण से यह कहती है कि हे श्याम, ही मुझे अपनी दासी बना लो. हे गिरिधारी लाल, तुम मुझे अपनी नौकरानी के रूप में रख लो. നോക്കൂ കൃഷ്ണ, അങ്ങനെ അങ്ങയുടെ ദാസിയാക്കി മാറ്റൂ, അല്ലെങ്കിൽ ഒരു സേവന്റിന്റെ രൂപത്തിലെങ്കിലും വെക്കൂ. मैं तुम्हारी सेविका के रूप में रखूंगी और तुम्हारे लिए बाग बगीचे लगाऊंगी. അങ്ങയുടെ സേവികയുടെ രൂപത്തിൽ എന്നെ അങ്ങ് കരുതുകയാണ് എങ്കിൽ ഞാൻ അങ്ങേക്ക് വേണ്ടി മനോഹരമായ പൂന്തോട്ടം നിർമ്മിക്കാം. ജിസ്മേ തും വിഹാർ കർ സകോ, അവിടെ അങ്ങേക്ക് ധാരാളം സഞ്ചരിക്കാം, വിഹരിക്കാം. इसी बहाने में रोज सुबह तुम्हारे दर्शन कर सकूंगी. मैं वृंदावन के कुंजों में और गलियों में कृष्ण की लीला के गाने गाऊंगी. എനിക്ക് സ്വൈര്യമായി വിഹരിക്കാമല്ലോ,
ഈ വൃന്ദാവനത്തിലെ തെരുവുകളിലും ബഗീച്ചകളിലും അങ്ങയുടെ സ്തുതിഗീതങ്ങൾ പാടി സന്തോഷപൂർവം നടക്കാമല്ലോ. ഈ സേവാ के बदले में मुझे प्रभु दर्शन का अवसर मिलेगा. പിന്നെ ഒരു നല്ല കാര്യം എന്താന്ന് വെച്ചാൽ ഇതിലൂടെ എനിക്ക് അങ്ങയുടെ ദർശനവും ലഭിക്കും. നാമസ്മരണ രൂപി ജേബ് കച്ച് പ്രാപ്ത് ഹോഗ. എനിക്ക് പ്രത്യേക ധനമൊന്നും തരണ്ട. എന്താണ്? അങ്ങയുടെ നാമസ്മരണങ്ങൾ ഉരുവിടാനുള്ള ശക്തി തന്നാ മതി. അതാവട്ടെ എന്റെ ജേബ് ഖർച്ച്. ജേബ് ഖർച്ച് മീൻസ് പോക്കറ്റ് മണിയായിട്ട്. भावपूर्ण भक्ति की जागीर प्राप्त होगी. इस प्रकार दर्शन, स्मरण और भाव भक्ति नामक तीनों बातों मेरे जीवन में रच बस जाएगी. മൂന്നാമത്തെ പാരഗ്രാഫ്. മോർ മുകുട് പീതാംബര സൗഖേ ഗല വൈചിന്തി മാല वृंदावन में थेन चरावे मोहन मुरली वाला. ऊंचा ऊंचा महल बनावा बिच बिच राखू बारी. सावरियारा दर्शन पास्यु पहर कुसुम पी साड़ी. आधी रात प्रभु दर्शन दीजू जमुना जीरे तीरा. मीरा रा प्रभु गिरिधर नागर हिबड़ो खणो अधीरा. മോർ മുക്കുട്ട് നമ്മൾ കണ്ടിട്ടുണ്ടല്ലേ? കൃഷ്ണന്റെ തലയിൽ മയിൽപീലിയൊക്കെ ചൂടി നിൽക്കുന്ന കൃഷ്ണൻ. മോർ മുക്കുട് മയിൽപീലി കൊണ്ടുള്ള കിരീടം ചൂടിയവൻ. മോർ പങ്കോം സേ ബനാ ഹുവാ മുക്കുട്ട്. പീതാംബർ മഞ്ഞ വസ്ത്രം ധരിച്ചവൻ. പീലെ വസ്ത്ര പീതാംബർ. സൗഹേ സുശോഭിത് ഹേ. ഗൽ ഗലെ മേ കഴുത്തിൽ. वैजयंती माला वन के फूलों से बनी माला. വന പുഷ്പങ്ങൾ കൊണ്ട് നിർമ്മിച്ച മാല. ധേനു ഗായ് പശു. ബനാവ ബനാവും നിർമ്മിക്കുക. ബിച്ച് ബിച്ച് बीच बीच में. बारी का अर्थ क्या है? बारी फुलवारी बगीचा. सावरिया सावला कृष्ण श्याम रंग वाला कृष्ण. रा का अर्थ क्या है? हम का. पहर पहनाकर धरिचिട്ട്. कुसुम्बी लाल रंग की. दीजू दिया देना. रे मीन्स के. तीरा मीन्स किनारे तीरത്ത്. नागर नागर मीन्स चतुर. हिबड़ो हृदय में दिल में. खणो खणो मीन्स बहुत. अधीरा अधीरता बेचैनी व्याकुलता व्यग्रता आदि है. यहाँ श्री कृष्ण के रूप सौंदर्य का वर्णन करती हुई मीरा कहती है कि मेरे प्रभु कृष्ण पर माथे पर. कृष्ण के माथे पर क्या है? कृष्ण के माथे पर मोर पंखों का बना हुआ मुकुट सुशोभित है. तन पर पीले वस्त्र सुशोभित है. गले में वन फूलों की माला शोभायमान है. मेरा वह मोहन वृंदावन में गायें चराता है और मधुर मुरली बजाता है. वृंदावन में मेरे प्रभु का बहुत ऊंचा महल है. मैं उस महल के आंगन के बीच बीच में सुंदर फूलों से सजी फुलवारी बनाऊंगी. फिर मैं स्वयं लाल रंग की साड़ी पहनकर अपने सांवले प्रभु के दर्शन पाऊंगी. मीरा प्रभु से फिर निवेदन करती है कि हे प्रभु, तो आधी रात के समय मुझे यमुना जी के किनारे अपने दर्शन देने आना. हे गिरिधर, हे चतुर नटकृष्ण, मेरा मन तुमसे मिलने के लिए बहुत अधिक व्याकुल है. तुम मुझे आकर दर्शन अवश्य देना. ഈ പാരഗ്രാഫിൽ മീരാഭായി എന്താ പറയുന്നത്? ശ്രീകൃഷ്ണന്റെ രൂപ സൗന്ദര്യം അപ്പാടെ വർണ്ണിക്കുകയാണ് മീരാഭായി ചെയ്യുന്നത്. അദ്ദേഹത്തിന്റെ ശിരസില് സുന്ദരമായ മയിൽപീലികൾ കൊണ്ട് നിർമ്മിച്ച ഒരു കിരീടം ശോഭിക്കുന്നു. നല്ല മഞ്ഞ വസ്ത്രമാണ് ധരിച്ചിരിക്കുന്നത്. പിന്നെയോ
കഴുത്തിലാണെങ്കിലോ വനപുഷ്പങ്ങൾ കൊണ്ട് കോർത്തിണക്കിയ മനോഹരമായ ഒരു മാല ധരിച്ചിരിക്കുന്നു. അങ്ങനെ എൻ്റെ സുന്ദരനായ കൃഷ്ണൻ എന്ത് ചെയ്യുകയാണ്? വനാന്തരങ്ങളിൽ പശുക്കളെ മേയ്ക്കുകയാണ്. ഒപ്പം എന്ത് ചെയ്യുന്നുണ്ട്? മനോഹരമായ ഒരു ഓടക്കുഴലും ഊതിക്കൊണ്ടാണ് നടക്കുന്നത്. അപ്പോ അത് തന്നെയല്ല, വൃന്ദാവനത്തിൽ അദ്ദേഹത്തിന് ഒരു വലിയ കൊട്ടാരമുണ്ട്. ആ കൊട്ടാരത്തിന്റെ മുറ്റത്ത് ഞാൻ മനോഹരമായ ഒരു പൂന്തോട്ടം അദ്ദേഹത്തിന് വേണ്ടി ഒരുക്കി വെക്കും. ഞാൻ എന്നിട്ടോ സ്വയം ഒരു ചുവന്ന സാരിയൊക്കെ ധരിച്ച് അങ്ങയുടെ ദർശനത്തിനായിട്ട് കാത്തിരിക്കും. പിന്നെയും മീര പ്രഭുവായ കൃഷ്ണനോട്, തന്റെ പ്രേമിയായ കൃഷ്ണനോട് നിവേദനം ചെയ്യുകയാണ്. എന്താണ് ചെയ്യുന്നത്? അങ്ങ് അർദ്ധരാത്രിയിൽ യമുനയുടെ തീരത്ത് വന്ന് എനിക്ക് അവശ്യ ദർശനം നൽകണം. എൻ്റെ ചതുർ നടുക്കടി കൃഷ്ണ, എൻ്റെ കുസൃതിക്കാരനായ കൃഷ്ണ, എനിക്ക് നിന്നെ കാണാഞ്ഞിട്ട് എത്രമാത്രം വ്യഗ്രത ഉണ്ടെന്നറിയാമോ? അതുകൊണ്ട് നീ തീർച്ചയായിട്ടും വരണം എന്നാണ് മീരാബായി കൃഷ്ണനോട് ഇവിടെ അഭ്യർത്ഥിക്കണം. അപ്പൊ അത് ദോയിലെ അർത്ഥം എന്താണ്? ഒന്നുകൂടെ പറയാം. इस पद में मीरा भाई अपने प्रियतम कृष्ण के समीप रहने के लिए उनकी सेविका बन जाना चाहती है। वह चाहती है कि उसे वृंदावन में कृष्ण के बाग बगीचे लगाने का सौभाग्य मिले। इसी बहाने वह नित्य प्रातः उठकर प्रभु के दर्शन करेगी, दिन रात उन्हें याद करेगी और उनके लीला गुण गाएंगी। वह पीतांबरधारी सावले कृष्ण की आराधना में लीन होना चाहती है। उसका हृदय प्रभु के दर्शन पाने के लिए बहुत നമ്മുടെ ക്ലാസ് സമാപിച്ചു. ഇത്രയും നേരം ക്ലാസ് കേട്ടുകൊണ്ടിരുന്ന എല്ലാവർക്കും എൻ്റെ നന്ദി.